आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. अनुभवाशिवाय नोकरी मिळत नाही आणि नोकरी नसेल तर अनुभव कसा मिळणार, हेच डोळ्यासमोर ठेवून राह फाउंडेशन मार्फत गरजूंना मोफत प्रशिक्षण देणार आहे. सुशिक्षित बेरोजगारी समूळ नष्ट करण्यासाठी मुलांमधील व्यक्तित्वाचा विकास घडावा म्हणून राह फाउंडेशन कार्य करणार आहे. मुलांना प्रशिक्षण देऊन नोकरीच्या मुलाखतीसाठी लागणारी तयारी करून त्यांना नोकरी उपलब्ध करून देणार आहे. हा उपक्रम 18 ते 25 वयोगटातील बेरोजगार तरुणांसाठी विनामूल्य राबवला जाणार आहे. कल्याण येथील सेंटरचे उद्घाटन अचिव्हर्स कॉलेजचे प्राचार्य महेश भिवंडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्रातील 13 नवीन सेंटरचे आज उद्घाटन करण्यात आले. यात कल्याण व नेरूळचा समावेश असून कल्याण खडकपाडा जवळील ओम कृष्णा अपार्टमेंट येथे समर्थ स्किल ट्रेनिंग सेंटर मध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे. राह फाउंडेशन अनेक सामाजिक उपक्रम राबवतात. त्यातील हा एक उपक्रम असून मुलांना 35 दिवसांचे मोफत ट्रेनिंग दिले जाणार असून या ट्रेनिंगमध्ये व्यक्तिमत्व विकास, जीवन कौशल्य, संवाद कला, इंग्रजी संवाद, बेसिक कॉम्प्युटर, बेसिक टॅली, जीएसटी विक्री आणि मार्केटिंग यांचे प्रशिक्षण देऊन मुलांना नोकरी उपलब्ध करून दिली जाणार आहे. राह फाउंडेशनचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर डॉक्टर सारिका कुलकर्णी, संस्थेचे उपाध्यक्ष विद्या रॉय, प्रोजेक्ट प्रमुख शेखर देशमाने, मॅनेजर सचिन गरड, हर्ष दुपारे हे आहेत. आज कल्याणमधल्या नामांकित विन प्रॉक्सी कॉम्प्युटर या संस्थेत राह फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याणच्या विद्यार्थ्यांकरता आणि सुशिक्षित रोजगार मुलांकरता एक छान सरकारी यंत्रणेतून आलेले कोर्सेस उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांना कॉम्प्युटरचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर त्यांना इंटर्नशिप दिली जाणार आहे. जनरली मुलांना आजकाल रोजगार मिळत नाही की एक्सपिरियन्स नाही म्हणून नोकरी नाही आणि नोकरी नाही म्हणून एक्सपिरियन्स नाही. ह्याच्यात राह फाउंडेशननी मुलांना रस्ता दाखवला आहे की इथे या, मोफत कॉम्प्युटरचं प्रशिक्षण घ्या आणि प्रशिक्षण घेतल्यावर 6 महिन्याची इंटर्नशिप करून आपला भविष्यातला मार्ग उज्ज्वल करा. कल्याणच्या युवकांना ही खूप नामी संधी आहे. कल्याणच्या युवकांचं कल्याण करण्यासाठी हे दोन्ही इन्स्टिट्यूट संयुक्त विद्यमाने आपलं चांगलं काम करत आहेत. त्यांना मी माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो. मी शेखर देशमाने, राह फाउंडेशनच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाचं जेवढे आमचे उपक्रम आहेत त्यातील एक उपक्रम आम्ही राबवतो आहोत, तो म्हणजे स्किल डेव्हलपमेंट. युवकांसाठी हा कार्यक्रम चालू केलेला आहे. बेरोजगार, सुशिक्षित जी बेरोजगार युवक आहेत तर त्यांची बेरोजगारी आम्हाला काढून टाकायची, समूळ नष्ट करून टाकायची आहे. त्यामुळे प्रत्येक युवकाला आमचं एक ठरवलेलं आहे की त्यांना आपण जॉब द्यायचा. पण जॉब देण्यासाठी त्याच्याकडे शिक्षण झालेलं असतं, पण शिक्षण घेऊन आहे ना त्याला अनुभव नसतो, त्याला समोर कसं प्रेझेंट करायचं, स्वतःला कसं काय दाखवायचं याचं नॉलेज नसतं आणि त्याच्यामुळे तो फेल होतो. इंटरव्ह्यूला जातो, इंटरव्ह्यूला कसं काय ते प्रेझेंट करायचं आपलं तर ते त्याला माहीत नसतं आणि ह्या सर्वाचं आपण त्याला ट्रेनिंग देतो इथे. तर आम्ही तो बिझनेस असोसिएट या नावाने आपण एक कोर्स चालू केलेला आहे, जो समर्थ स्किल डेव्हलपमेंट समर्थ हा एक आमचा उपक्रम आहे स्किल ट्रेनिंगचा. त्या अंतर्गत आपण ह्या सगळ्या 18 ते 25 या वयोगटातील मुलांना प्रशिक्षण देतो. पहिल्या प्रथम 35 डेजचं पूर्ण, आणि हे सगळं विनामूल्य देतो आपण. आणि 35 डेजच्या ट्रेनिंग झाल्यानंतर त्याच पिरियडमध्ये लास्ट वीकमध्ये आपण त्यांचे इंटरव्ह्यूज कंडक्ट करतो. आमचे बरेचशा कंपनीशी टायअप आहे. आम्हाला चांगल्या कंपनी बँकिंग सेक्टरमध्ये आहे, सेल्स अँड मार्केटिंगमध्ये आहे, तर यांच्याकडनं फार डिमांड येतो. टेलिकॉलिंग आहे, कॉल सेंटर्स आहेत, तर त्यांना आम्ही ह्या मुलांना तिथे पाठवतो. त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांचे इंटरव्ह्यू कंडक्ट करतो, त्यांना जॉब देतो आणि तिथून मग तो कुठेही तो जाऊ शकतो, कारण त्याला एक्सपिरियन्स पहिला जो आवश्यक आहे तो मिळालेला असतो. तर आमची अशीच अपेक्षा आहे की आपल्यातर्फे याचं काय म्हणतो आम्ही इन्व्हाइट प्रचार आणि प्रसार होईल आणि आम्ही सगळ्या स्टुडंट्सला इन्व्हाइट करतो. जेवढे विद्यार्थी बेरोजगार म्हणतात, तुम्ही बेरोजगार नाही आहेत, आमच्याकडे या, आम्हाला भेटा, आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो, आम्ही तुम्हाला ट्रेन करतो आणि तुम्हाला उत्पादनाचा एक चांगला मार्ग देतो आम्ही. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.